विकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान पूर्वविद्याय नमोऽस्तु तस्मै ब्रह्मा स्मृत्वा यशो वेदं प्रजापतिमजिग्रहत् स्वशूनौ तौ सहस्राक्षं सोत्रिपुत्रादिकान् मुनीन् तेऽग्निवेशादिकं स्तेतु पृथक् तन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धा मात्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् दृष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको ऋषश्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समृतैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्धर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे। प्रकृतीतः परीक्षण आतुर परीक्षा प्रकृतीतः परीक्षण हा भाग आपण बघत होतो. कालच्या लेक्चर मध्ये श्लेष्मल प्रकृती कशी काय होते आणि त्याला कफाचे वेगवेगळे गुण कसे कारण नसतात ते बघितलं. टुडे विल सी about pitta prakriti. First, the qualities of pitta. Pittam ushnam tikshnam dravam visram amlam katukancha. These are routine characteristics of pitta dosh which often comes for discussion. कफाच्या बाबतीमध्ये काही वेगळ्या आल्या होत्या काल बघितले आपण. स्थिमित, विज्जल आणि आच्छ विच आर नॉट व्हेरी रेग्युलरली टोल्ड एज कफ गुण ऑर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कफ. इथे कहाणी सरळसोट दिसते, त्याला ट्विस्ट नाही आहे काही दिवस. तस्य औष्ण्यात ड्यू टू द उष्ण गुण ऑफ कफ पित्त पित्तला भवन्ति उष्ण असहा. उष्ण असहा प्रकृतिस्थ गुण आहे पित्त. सो दे विल नॉट विथस्टँड टू एक्सेस ऑफ हीट. ग्रीष्म ऋतू सगळ्यात भारी जाईल तो या लोकांना जातो. अनेकदा अशा प्रकारची हिस्ट्री पण पेशंट देतात की प्रत्येक ग्रीष्म ऋतूमध्ये किंवा शरदामध्ये नासागत रक्तपित्त होणं वगैरे अशा प्रकारची हिस्ट्री जर असेल तर मोस्ट प्रॉबेबली सस्पेक्ट हिम ॲज पित्त प्रकृती. विकार काय दिसू शकतात त्या प्रमाणात दिसतात. आणि उष्ण असहत्व म्हणजे सहनच होत नाही म्हणतात. बरं 2 महिने थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहायची लक्झरी नाही आहे. नो बडी कॅन हॅव इट. आजच्या काळामध्ये तरी शक्य नाही. नोकरी पाणी सोडून पूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये अशी पद्धत होती बघा. ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांची राजधानी शिमला असायची आणि ॲट अदर टाइम्स मुंबई इकडे असायचे ते. पण ते इंग्रज होते, त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, पैसे पाणी भरपूर होते, ते शक्य आहे. नोकरी पाणी करणाऱ्या माणसाला पित्त प्रकृती आहे म्हणून उष्ण ऋतूमध्ये महाबळेश्वरला आपलं घर हलवणं शक्य होईल का 2 महिन्यासाठी? तेवढा पैसा पाणी पाहिजे ना, बसून खायची तशी प्रकारची व्यवस्था पाहिजे. सो दे कॅन टेक अदर मेजर्स. म्हणजे ती ऋतुचर्या जी आहे ती खूप स्ट्रिक्टली फॉलो करायला लागेल त्यांना. ग्रीष्माची ऋतुचर्या फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आपल्याकडे. तशा प्रकारच्या घरामध्ये सोयी करणं आजकाल काय अवघड नाहीये. म्हणजे त्या काळच्या व्यवस्थेमध्ये त्यांनी असे केलेले आहेत. शीतांबुधारा म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्वी काळी बॉलिवूडचे एकदम जुने पिक्चर असायचे ना, म्हणजे अजित वगैरे व्हिलन होते त्या काळचे, तेव्हा त्यांच्या घरांमध्ये त्या अजितच्या वगैरे त्याच्या अड्ड्यावरती त्याच्या हॉलमध्ये वगैरे असा मागून धबधबा पडत असतो वगैरे असले काही प्रकारचे सीन असायचे. असले काहीतरी शीतांबुधारा वगैरे करणं शक्य आहे त्याच्या काळात. कूलर्स ही जी कल्पना आहे ती जास्त करून नागपूर वगैरे भागात जास्त पॉप्युलर आहे एसी पेक्षा. इट वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल. कूलरमध्ये पाणी खेळत असतं आणि मध्ये वाळ्याचे स्क्रीन्स लावलेले असतात आणि ते रोटेट होत असतात, त्यामुळे त्यातनं ते पाणी
गार पाणी अंगावर पडत असतं असं, म्हणजे त्यांनी ती खोली कूल होत असते. नागपूर वगैरे साईडकडे गेलात तर तुम्हाला आता AC आले असतील, पण पूर्वी काळी AC अफोर्ड होत नव्हते तोपर्यंत तरी हे कूलर सिम्फनी वगैरे आता जाहिराती आल्या, जरा चामचूम होते. पूर्वी ते असे पत्र्याच्या डब्यासारखे असायचे, मोठेच्या मोठे, आणि खूप अवजड काम असायचं ते. पण तिकडं त्याची गरज असायची, कारण टेम्परेचर सोर्स टू 45-46 अबव दॅट ऑल्सो समटाइम्स. आणि तिथं जर पित्तप्रधान प्रकृतीचा माणूस असला तर मग काय होईल, त्याचा हालच होणार ते. तर उष्ण गुणामुळे येणारे परिणाम काय? उष्ण असहा, उष्णमुखाहा. आता हे रुग्णसंवेद्य लक्षण असेल. बट इन सम केसेस यू विल फाइंड नॉर्मल बॉडी टेम्परेचर इज ऑल्सो स्लाइटली रेज्ड. यू माइट फाइंड इट स्पेशली इन पित्तप्रधान प्रकृती रुग्ण. नॉर्मलच ते. तुम्ही त्यांना म्हटलं तरी ताप आहे का तुला? नाही, माझं साधारण अंग एवढंच गरम असतं. यू कॅन फाइंड इट दॅट वे. आतुर परीक्षेच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी ऑब्झर्व करत जा. सडनली असा अनुभव येऊ शकतो एखाद्या पेशंटमध्ये. तसं उष्णमुखा हा हे काय आपल्याला समजणार नाही. पेशंट असं सांगेल की मला दाह होतो असा, जरा जरी उन्हात गेलं तरी, आणि कायम असं गरम गरम वाटत राहतं. उन्हाळे लागणं म्हणतात तिथे, किंवा काही लोक म्हणतात उजो पेटल्यासारखे जातात. विशेष करून मुखाच्या ठिकाणी म्हटलंय त्यांनी, पण इट कॅन बी सार्वधिक लक्षण ऑल्सो. सुकुमार अवदात गात्रा हा. सुकुमार अवदात गात्र. उष्ण गुणामुळे सुकुमारत्व वाढतं त्यांचं, व्हेरी डेलिकेट. सुकुमारत्वामुळे आणि एक गोष्ट होते ती म्हणजे क्लेश सहत्व नसतं. दे कॅनॉट स्टँड टू एक्झर्टिव्ह वर्कआउट्स ऑर वर्क्स. बहुतेक वेळा तुम्ही बघाल लग्न समारंभांच्या वेळेला वगैरे घरात खूप कामं असतात बघा, त्यावेळेला बहुतेक पळ काढणारे लोक असतात ते पित्त प्रकृतीचे. कामाला कधीच नाही. अगदी लावलं तर थोडंसं काहीतरी करतील आणि लक्ष आहे नाही असं बघून कल्टी मारतात, आणि कुठं सापडतील तर कुठेतरी पंख्याखाली वगैरे बसलेले फुस करत. नाही बाबा, आपल्याच्याने होत नाही, तुमचं तुम्हीच करा. दे आर पित्त प्रकृती. ते बरोबर बाजूला असतात सगळ्यात. आणि थोडंसं जरी काम केलं तरी लाल बुंद होतात, चेहरा एकदम टोमॅटो सारखा लाल होतो. अशी एखादी वस्तू उचलून इकडून वरच्या मजल्यावर घेऊन गेले आणि नंतर बघितलं तर त्यांचे हात सुद्धा लाल झालेले असतात, इतके सुकुमार. ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या समजतील तुम्हाला. आणि अवदात गात्रा असते. डिक्शनरी मिनिंग बघत होतो त्या अवदातचं काय नेमका, तर त्यांनी खूप वेगवेगळे मिनिंग्स दिले. त्याच्यामध्ये क्लीन असणं, आणि वर्णाच्या संदर्भातला आहे व्हाईटिश व्हाईट. व्हाईटमध्ये सुद्धा मिल्की व्हाईट असे वेगळे वेगळे रंग असतात. आपल्याला वाटतं व्हाईट म्हणजे व्हाईट, आणि दुकानदार विचारतो व्हाईट म्हणजे कसा पाहिजे तुम्हाला. नाही, आपण चक्रावतो म्हणजे काय, व्हाईटमध्ये आणि काय शेड्स आहेत तर असतात. हा अत्यंत शुभ्र प्युअर अशा प्रकारचा जो वर्ण आहे तो अवदात. तर ही प्युरिटी जास्त करून अशा प्रकारच्या त्वचा किंवा अपिअरन्सेस त्वचेचे, हे तुम्हाला डोंट टेक मी अदरवाईज, पण चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये जास्त बघायला मिळतात. टिपिकल असतात. गोरे पान, पांढरट गहूवर्णाकडे जाणारे, आणि त्यांच्यामध्ये हे क्लेश असहत्व हे भरपूर असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टवर देणे, आउटसोर्स करणे, याची पहिली सुरुवात जर कोणी केली असेल तर ती ह्या लोकांनी केलेली आहे. नाही होत बाबा, याकडे बघू नकोस, त्याला कॉम्प्लेक्स देऊ नका. जे आहे ते आहे, ते त्या जेनेटिक गोष्टी आहेत आणि त्या बदलता येणं शक्य नाही कोणाला.
त्यामध्ये त्यातल्या त्यात तो इकारांत आहे. एकारांत जास्त हे असतात, आर्क म्हणून त्याला, ते जास्त. पण इट्स अ नॅचरल थिंग टू देम. आणि ते पिढ्यानुपिढ्या तुम्हाला तशा प्रकारचे ऑब्झर्वेशन्स मिळतील बघायला. की अत्यंत सुकुमार गहूवर्ण किंवा त्यापासून त्यापेक्षाही गोरा असलेला वर्ण. म्हणजे बऱ्याचदा प्रश्न पडतो बघितल्यानंतर की हा वर्णच आहे नॉर्मल का पांडू आहे. पडावा प्रश्न, इतकं पांढरेपणा. ते नॉर्मल असतं. ते सांगतात नाही माझा असाच आहे वर्ण पहिल्यापासून. आणि मग त्याच्या जोडीला येणारी ही सगळी लक्षणं असतात. क्लेश सहत्व ना, असहत्व, अजिबात कुठलेही क्लेश सहन होत नाहीत. 10 मिनिटं बससाठी बसस्टॉपवर उभं राहणं सुद्धा शक्य होत नाही. म्हणजे इथून जर खोंड्याला जायचं असेल आणि मडगावची बस आधी आली तर ते बोरी पुलापर्यंत त्या बसने जाते. पण इथे उभं राहणार नाही का, तर तिथून पुढची बस लवकर मिळेल म्हणून. या आशेने भाबडेपणाने जातात. मागण्यात आलेली बस तिथं मिळते, ते सोडून द्या. पण प्रवृत्ती सांगतो. म्हणजे तेवढे सुद्धा 10 मिनिटं इथं उन्हात उभं राहायचे कष्ट त्यांना सहन होणारे नाहीत. प्रभूत पिपलू व्यंग तिल पीडकाहा किंवा तिल कालकाहा असाही काही काही ठिकाणी पाठभेद आहे. नाउ दिस इज समथिंग विच इज कमिंग ॲज प्रकृतिस्थ दोष दुष्टी लक्षण. दे कॅनॉट बी टेकन अप ॲज डिसीजेस ॲज सच ऑर डिसीज्ड कंडिशन. पण त्यांना पहिल्यापासूनच अशा प्रकारची कुठेतरी तीळ अंगावर जास्त येणं किंवा व्यंग जन्मखूण म्हणून कुठेतरी असतं. असं एवढा एवढा पॅच असतो. नॉट नेसेसरीली ऑन फेस. फेसवर असेल तर तो जरा कॉस्मेटिकली जास्त त्रास देतो. पण इतरत्र असला तर कुठेतरी लपून जातो. पण बहुतेक वेळा अशा प्रकारची कुठेतरी लक्षणं असतात. बारीक तीळ तरी असतील, तिल कालक तरी येतील, चांखिळ वगैरे जे म्हणतो आपण, चर्मकील वगैरे, तसे जास्त येण्याची प्रवृत्ती. कारण पित्तामध्ये पचनाचा प्राप हे जास्त असतो. की हे कसे आहे, ते मांसप्रदोषाचे विकार आहेत सगळे. सगळी कॅटेगरी आहे ती मांसप्रदोषात जाते. सो ड्यू टू एक्सेसिव्ह पाक बाय उष्ण गुण, दिस इज वन अपिअरन्स यू मे फाइंड इन पेशंट्स ऑफ पित्त प्रकृती. जसं कफामध्ये करचरणादी स्फुटित करचरणादी रूप हे दिसणार आहेत. वाग्भटांनी वार्तिक प्रकृतीचं वर्णन केलंय. दोषात्मक हा स्फुटित धुसर केशगात्र हा, की केशगात्र ही स्फुटित असतात. नॉर्मल आहे ते, म्हणजे ते व्याधी लक्षण म्हणून घेऊन पेशंट आपल्याकडे येत नाही. किंवा हे माझं असं पहिल्यापासूनच आहे असं जर सांगत आला तर त्याला सांगायचं हे तुझे प्रकृतीस्थ आहे, काही त्रास करणार नाही, राहू दे तसंच, अभ्यंग वगैरे कर, कंट्रोलमध्ये राहील. ते पूर्ण घालवू शकणार नाही तुम्ही, कारण ते प्रकृतीस्थ दोषातनं आलेले लक्षण आहेत. इट कॅनॉट बी चेंज्ड, अनअल्टरेबल असतात. तर पित्त प्रकृतीच्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा अशा प्रकारच्या अंगावर तीळ असणं पहिल्यापासूनच प्रकृतीस्थ लक्षण म्हणून किंवा नंतर येत राहणे सतत. म्हणजे दर 5 वर्षांनी लायसन्स रिन्युअल करताना हे 2 वेगळ्या ठिकाणचे तीळ लिहू शकतात. फॉर चेंज, फॉर व्हरायटी. इतके नवीन नवीन येत असतात. आपल्याकडे त्या तिळांना एक मोठी मोठी कहाणी असते. हातावर आलेला तीळ असेल तर बहिणीवर प्रेम असतं, तोंडावर तीळ असेल तर नवरा चांगला मिळतो, बायको चांगली मिळते, असं काही काही लोक त्याला मग चिकटवतात. हे काही खऱ्या गोष्टी असतील असं नाही, पण वाईट वाटू नये त्या माणसाला, नाही का, म्हणून अशा काहीतरी गोष्टी त्याला लावून द्यायच्या. वाईट दिसतं. बट यू विल फाइंड काही काही पेशंट सुद्धा इथे येतात बघा. सडनली आमच्या इथं मान अशी पूर्ण भरलेली असते तिळांनी. आणि म्हणजे त्याच्यामध्ये व्हरायटी असते, एवढ्यापासून ते एवढ्यापर्यंत. सो प्रभूत विपुलू व्यंग तिलपीडका हा क्षुत पिपासावंत हे सगळं अजून उष्ण गुणातच चालू आहे. उष्ण गुणांनी काय काय दिसतं पित्त प्रकृतीच्या रुग्णामध्ये येणारी लक्षणं.
क्षुत पिपासावंत. नाही, त्यांना काय क्षुधा खूप असते असा त्याचा अर्थ नाही. वाग्भटांनी त्याला आणि जास्त स्पष्ट केलंय की पित्तोद्रिक्त तीक्ष्ण तृष्णा बुभुक्षु. तीक्ष्ण तृष्णा आणि तीक्ष्ण बुभुक्षा म्हणजे भूक लागल्यानंतर हे लोक सहन करू शकत नाहीत. असहत्व जास्त असतं. दे कॅनॉट टॉलरेट. त्यावेळेला जर तुम्ही त्यांना काही वेडवाकडं विचारलं तर हातात जे असेल ते डोक्यात बसू शकतं. सेफ डिस्टन्सवरनं विचारावं लागतं, कारण असे चिडलेले असतात. तू आणि माझा डोकं पिकवू नकोस, कधी एकदा जेवीन असं झालंय. सहन होत नाही भूक. त्या वेळात कोणी चूक करून समोर येऊ नये, नाहीतर दुर्वास, जमदग्नी, अगस्ती यांचं कॉकटेल तयार होतं. मग क्रोधाची 3 प्रतीकं आहेत आपल्याकडे ऋषींची, अगस्ती, दुर्वास आणि जमदग्नी. त्या तिन्ही एकत्र येतात तिथं शक्ती. तर तसं आहे क्षुत पिपासावंता. तीक्ष्ण तृष्णा आणि तीक्ष्ण बुभुक्षा असते. म्हणजे तहान लागल्यानंतर ते जस्ट दॅट कांट टॉलरेट, इमिजिएटली त्यांना पाणी द्यायला पाहिजे प्यायला. अदरवाईज दे विल क्रिएट मेहेम देअर. ही त्यांची टेंडन्सी लक्षात आहे. आणि म्हणून त्यांना अशांच्या आया ज्या असतात ना, अशा पोरांच्या, त्यांना ते स्वभाव माहिती झालेला असतो. त्यामुळे कायम पर्समध्ये किंवा याच्यात काहीतरी घेऊन फिरत असतात. आणि जरा लक्षणं दिसायला लागली की घे बाबा तू सुरू कर. लग्नाच्या मांडवात सुद्धा इकडे ते सुरू होतं. का नाही, तो भूक लागली त्याला, तो आता थांबणार नाही. सो दे आर अवेअर ऑफ दिस स्वभाव, नेचर ऑफ देअर किड्स. तर हे क्षुत पिपासावंतत्व उष्ण गुणामुळे येणार आहे. त्यामुळे ते इट इज अनटॉलरेबल. उष्ण गुणाने अग्नी भडकल्यावर लक्षात घ्या, तो उष्माच आहे ना. इट इज द बेसिक क्वालिटी ऑफ अग्नी, उष्ण गुण. आणि त्यांनी तो डॉमिनंट असलेल्या माणसामध्ये क्षुत पिपासा कशी असू शकेल. सो मेनी क्लिनिकल थिंग्स विल कम टू आवर नॉलेज. डिहायड्रेशन इन सच पेशंट्स विल बी डिफिकल्ट टू ट्रीट. काय, कारण उष्ण गुण आहे. यू हॅव टू काउंटर दॅट. म्हणजे इथे फक्त पाणी पाजत राहून उपयोग होणार नाहीये. तर टू काउंटर दॅट शीत गुण, मग तुम्हाला षडंगोदकासारखं वगैरे त्याला द्यावं लागेल. काय, मग अशा लोकांना ग्रीष्म ऋतूचा परिचर्या म्हणून रोज वाळ्याचं सरबत पी, नारिकेलोदक, म्हणजे टेंडर कोकोनट वॉटर वगैरे हे मुद्दाम घ्यायला सांगा एकदा, टू काउंटर दॅट पिपासा. आहारामध्ये सुद्धा गुरु पदार्थ आणि मधुर शुड डॉमिनेट, बिकॉज दॅट विल सॅटिस्फाय द अग्नी ऑल्सो अँड विल पॅसिफाय पित्त ऑल्सो. नाहीतर लागलेली भूक सहन होणार नाही. क्षुत पिपासावंतः क्षिप्र वली पलित खालित्य दोषाः. अगेन these are प्रकृतिस्थ पित्त दोष which is causing these things to come. क्षिप्रवली, रिंकिंग or काय wrinkles, early onset of wrinkles. Generally you will find it in 5th or 6th decade. पण पित्त प्रकृतीच्या रुग्णांमध्ये, आतुरांमध्ये ते जरा लवकर येण्याची शक्यता असते. तसंच पालित्य आणि खालित्य दोष, केस पिकणं आणि गळणं, प्रकृती लक्षण म्हणून. म्हणजे ते घरातच जर सगळी तशी हिस्ट्री असेल म्हणून विचारावी लागते आपल्याला. अँड मेनी टाइम्स विल फाइंड दॅट देयर इज अ स्ट्रॉंग हेरिडिटरी etiology found in many patients who are suffering from graying and falling of hairs. म्हणजे त्यांच्या घरामध्ये सगळेच असतात. सगळेच, आमच्या वडिलांचे पण अशा ह्याच वयाला गेले केस, आणि ते टिपिकल असा इकडून वरनं चांदवा आणि इकडेच केस राहिलेले असतात.
आश्चर्य म्हणजे अशा लोकांच्याकडे कोंब सापडतो. इनव्हेरिएबली यू विल फाइंड. कुठल्या तरी प्रोग्रामला वगैरे गेला आणि कुणाला कंगवा हवा झाला की पटकन हा माणूस काढतो. या लोक चक्रावतात, तुझं केस नाहीत कशाला पाहिजे, जे आहेत ते आपलं तेवढेच असतात सावरायचे. लहान पोरं कशी परसेप्टिव्ह असतात बघा. आमच्या नात्यातली एक पोरगी होती, असंच वडिलांचं टक्कल सगळं. तिला शाळेमध्ये सांगितलं की वडिलांचं चित्र काढ. अहो ते तिने फक्त असा गोल काढून ठेवला. त्या बाईला कळलं ना, टीचरला, तू काय वडिलांचं चित्र काढायला सांगितलं. आईला विचारलं, नाही अहो बरोबर आहे, त्याचे वडील टकलेत म्हणजे. त्यामुळे तिने एरियल व्ह्यू काढला वडिलांचा. तेवढंच. आमचे बाबा वरून असे दिसतात, विमानतळ. अर्ली सायन्स असू शकतात आणि बऱ्याचदा ते हेरिडिटरी असू शकतात. घरात सगळ्यांचंच आहे तसं. फार मोठे खाण्यापिण्यातले दोष सापडतील असं नाही, पण अर्ली ग्रेइंग. त्याच्यावरून शाळेमध्ये काही काही मुलांना आमच्याकडे म्हातारा वगैरे सुद्धा म्हणायचे, कारण तेव्हापासूनच केस पांढरे झालेले, त्यामुळे तेव्हापासून नाव म्हातारा. तर इट कॅन बी ॲज अर्ली ॲज इन द एज ऑफ 15, 16, 20 years लाईक दॅट. ॲज अ प्रकृती, पित्त प्रकृती दोष म्हणून येऊ शकतो. आणि तिथे चिकित्सेने फारसा फरक पडणार नाहीये. प्रायः मृदू अल्प कपिल श्मश्रू लोमकेशाश्च. हे सुद्धा अल्प आणि मृदू असतात. व्हेरी सॉफ्ट अँड लेस. श्मश्रू लोमकेश, दाढी मिशा आणि बॉडी हेअर्स ऑल्सो आर लेस अँड सॉफ्ट आणि कपिलवर्णी, म्हणजे किंचित पिंगट, एकदम काळे भर नसतात ते. ऊन पडलं की जास्त चमकून कळतात. पिंग केशोल्पोरोमा असं वर्णन केलंय वाग्भटाने. पिंगट केस. कपिलवर्णाची गाय असते, तांबडटपणा, थोडासा झाक असते अशी सोनेरी एक प्रकारची. काही काही वेळेला डोक्याच्या केसांमध्येही ती असू शकते विदाउट हायलाइटिंग. आता ते आली कंसात, पण हायलाइटिंग करणारे बहुतेक सगळं करत नाहीत. मधलीच एखादी बोट असते अशी, त्यामुळे कळतं की हा चमत्कार काहीतरी वेगळा आहे. जेव्हा पूर्णच असतात किंवा काही काही लोक मेहंदी घालतात, मेहंदी घालून घालून काही काहींचे एकदम तांबडे झालेले असतात केस. एक्सक्लूड दॅट. सो प्रायः मृदू अल्प कपिल श्मश्रू लोमकेशाश्च. ऑल दीज सिम्पटम्स आर बिकॉज ऑफ उष्ण गुण. म्हणजे केस, श्मश्रू, लोम यांच्या सुद्धा वर्ण बदलू शकतो उष्ण गुणामुळे, त्या पित्ताच्या. नॉर्मली इट हॅज टू बी ब्लॅक. इट चेंजेस टू उष्ण और कपिल वर्ण ड्यू टू एक्सेसिव्ह ऍक्शन ऑफ उष्ण गुण, प्रकृतिस्थ उष्ण गुण. तैक्ष्ण्यात तीक्ष्ण गुण काय काय करतो बघा. तीक्ष्ण पराक्रमाः. तैक्ष्ण्यात तीक्ष्ण पराक्रमाः. पराक्रम तीक्ष्ण असतो, म्हणजे हायली डेअरिंगबाज लोक असतात हे. ऍडव्हेंचर्स करायची लय हाऊस असते. म्हणजे कॉन्ट्रास्टिंग हे आहेत बघा. एकीकडे क्लेश सहन होत नाहीयेत, पण दुसरीकडे हाऊस पण आहे. मग पराक्रम याचा अर्थ युद्धावर जाणार, तलवारी बिलवारी काढून असं प्रत्येक जण सापडेल असं नाही, पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये पराक्रमी असतात ते. आणि एक नॅचरल ॲग्रेशन असतं या लोकांच्या मध्ये. नॅचरल ॲग्रेशन कळतं ते.
नेचर असं डॉमिनेटिंग नेचर असतं पित्त प्रकृतीच्या लोकांचं. जास्त कोणाचं उगाच ऐकून घेणार नाहीत. आणि ती तीक्ष्णता वगैरे जी असते ती अशी इट रिफ्लेक्ट्स इन एव्हरी मुवमेंट ऑफ देअर्स. If they have an argument with somebody, they will leave the scene abruptly. तुझं माझं जमणार नाही, चल हो तुझ्या तू मार्गाने जा, माझ्या मी मार्गाने जाते, निघून जातात तिथून. This is typical of पित्त प्रकृती. आणि बोलताना काही भिडभाड ठेवणार नाहीत समोरचे, थेट ते तीक्ष्णत्व तिथं पण जाणवतं. कफ प्रकृतीचा माणूस जास्त कोणाला दुखावायला जाणार नाही, तो आपला ऐकून घेईल शांतपणे. बरं झालं का तुझं, ठीक आहे चला. हे तसलं काय प्रकरण नाही, हे एकदम आर नाही तर पार. हा तीक्ष्णत्व अनेक अंगाने दिसू शकतो. पराक्रम हा असा एक त्यांनी विषय घातलाय त्याच्यात. दे विल बी सक्सेसफुल इन देअर फील्ड बट ऑल्सो दे विल बी अग्रेसिव्ह. त्यांची कामाची पद्धत असते ती अग्रेसिव्ह असते थोडी इतरांपेक्षा, आणि डॉमिनेटिंग असतात. म्हणजे बऱ्याचदा लीडर्स तुम्हाला या गटातले सापडतील, पण आक्रस्ताळेपणा नसतो प्रत्येक वेळी. काय असं असायला पाहिजे असं नाही. इट विल नॉट क्रॉस द लाईन. पण एक तीक्ष्णत्व असतं, ते पित्ताच्या विकारांमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. शीघ्रोत्थान प्रशम, असा ठाडकन वर जाणं खाली येणं. विसर्प, विस्फोट, मॅनिफेस्टेशन किती फास्ट असतं बघा. विदिन 4 to 6 hours ब्लिस्टर्स कम आउट. परवा त्या एका पेशंट मध्ये आपण बघितलं, ऍडमिट आहे आता. ऍडमिट केली त्यावेळेला फक्त शोथ होता या बाजूला, आणि संध्याकाळपर्यंत हिकडं ब्लिस्टर्स आले. अशी झोपली होती, आणि ते ब्लिस्टर्स म्हणजे ऑलमोस्ट बर्नचे ब्लिस्टर्स आहेत तसे. आणि टेम्परेचर त्याच्या जोडीला ज्वर 102 हाय डिग्री. दिस इज इंडिकेटिव्ह ऑफ पित्त डॉमिनन्स इन द संप्राप्ती. 2 दिवसात गेला. पण हे असतं असं शीघ्र उत्थान आणि प्रशम. प्रशमही धतकन होतो. पित्ताच्या लोकांचा जो क्रोध असतो तोही तसाच. चिडले की असे चिडतील की असं वाटतं इकडची नस बीस अशी शीर अशी ताट होते आणि फुलते, तडा तडा उडायला लागते, चेहरा लाल बुंद टोमॅटो सारखा होतो, कान गरम होतात, शिरो धुमायती असतं, कधी ब्लास्ट विल बम. पण एकदा त्यांचा तो राग शांत झाला 5 मिनिटांनी, अरे हे मगाशी हेच होते काय? Is this the same person who was scolding? असा प्रश्न पडावा अशी हे असते. ती जी तीक्ष्णता आहे, इट रिफ्लेक्ट्स इन ईच ऑफ देअर कंडक्ट बिहेवियर. झटकन होतं काय जे व्हायचं ते. बोलणं सुद्धा असं प्रिकिंग असतं काही वेळेला. त्यांच्या मनात काही नसतं, पण ते बोलतातच तसं. त्याला काय करणार, सवय, स्वभाव तो. वन्स यू गेट फॅमिलियर विथ द पर्सन यू ऍक्सेप्ट इट. हा नाही, यांचा स्वभाव तसा दिसतो, मनात काही नसतं. बट ॲट द फर्स्ट इन्स्टन्स आवर ओपिनियन मे गो रॉंग. वी मे फाइंड अ पर्सन unnecessarily provocative, aggressive, arrogant also. There is a very thin line between arrogance and straightforwardness. People often take straightforwardness to arrogance. असा प्रॉब्लेम होतो बरेचदा समजून घेण्यामध्ये. तर तो होण्याची शक्यता पित्त प्रकृतीच्या रुग्णांच्या बाबतीत जास्त आहे, त्या तीक्ष्णत्वामुळे. तीक्ष्ण पराक्रम हा तीक्ष्ण आग्नय हा. वरती क्षुत्पिपासावंत हा सांगितला प्रभू. आता इथे सांगतोय तीक्ष्ण आग्नय हा. तो मगाशी मी जो वर्णन केला तो तीक्ष्ण अग्नी असतो.
एकदा भूक भडकली की अन्नाशिवाय कशानेही थंड होणार नाही. उगाच त्यांना सरबताचं चा ग्लास पुढं करू नका, जलजिरा घ्या तवर जरा जेवण येते, ते बाटली बिटली ती फेकू शकतात. जेवण आण, बाकीचं बडबडू नकोस. हा अग्नी जो भडकलाय तो आता आहाराशिवाय शांत होणार नाही. दे नीड समथिंग टू ईट ॲट दॅट टाइम. अशा वेळेला काय घरामध्ये लाडू बिस्किट काय जे मिळेल ते समोर द्या आधी, तवर हे सुरू करा, तवर पान लावतो. कारण हा असा अग्नी असतो. आता 12:30ला लेक्चर नसतंच तुमचं, पण आधी जेव्हा असायचं तेव्हा मी सांगायचो ज्यांना भूक निभत नाही त्यांनी 12:30ला गेलं तरी चालेल. हो, कारण उगाच तीक्ष्णाग्नी घेऊन इथं बसण्यात काय अर्थ नाही ना. माझी तंद्री लागली, मी 1 पर्यंत शिकवत बसलो तर नंतर मला मारझोड व्हायची. तुम्हाला काय कळतं का नाही, आमच्या इथं जे प्राण जायला आले, भूक लागून गेली वगैरे वगैरे. आणि ते साधारण कळतं कोण तीक्ष्णाग्नीवाले आहेत आणि कोण नाहीत चेहऱ्यांवरनं. आता तो प्रसंग येत नाही, ते सोडून द्या. 2 तासाचं तुमचं क्लिनिक असतं, पण तिथे सुद्धा साधारण मला कळतं कुणाला भुका लागल्या आहेत ते सांगतो, तर निघा बाबा तुम्ही. आणि ज्यांना भूक लागली ते पटकन वही पुढे करतात, ते समजावेत तीक्ष्णाग्नी. पहिली वही पुढे सईला ते तीक्ष्णाग्नीवाले, बिकॉज दे हॅव टू रन टू द कॅन्टीन फर्स्ट अँड स्टार्ट देअर मील्स ॲज अर्ली एज पॉसिबल. जस्ट कांट टॉलरेट. तर ही या नॅचरल इन्स्टिंक्ट्स आहेत. डोंट गो अगेन्स्ट देम अँड डोंट बी शाय टू एक्सप्रेस देम. काही लाज वाटायची गरज नाही. कसं सांगू, काय सांगू, काय नाही, बिनधास्त सांगायचं. सर मला भूक निभत नाही आणि लागली आता मी जात, काय प्रॉब्लेम नाही. इट इज एक्झॅक्टली विदिन द क्लासिकल गाईडलाईन्स गिवन. न वेगित हा अन्य कार्य स्यात् असं सांगतोय ना आमचा ग्रंथ. वेग आल्यानंतर दुसरं कार्य काही करायचं नाही. मग काय करायचं, जाऊन आधी वेग शांत करायचा. मग तो क्षुधेचा आहे ना, जा, गो इमिजिएटली. ती पहिली असते सैला. तीक्ष्णाग्नी आहे तिचं, मला माहिती आहे. सो तीक्ष्णाग्नयः प्रभूत अशनपानाः. प्रभूत अशनपानाः. आहार व्यवस्थित असतो. व्यवस्थित बसल्यानंतर अतिथी तुम कब जाओगेतला डायलॉग आठवा. परेश रावल प्रवासातनं आल्यावर पहिल्या दिवशी काय सांगतो, बहू आज सफर से थका हुआ हूँ, ज्यादा कुछ मत बनाना, सिर्फ एक 15-20 पराठे और चावल खाऊंगा मैं, सब्जी तो होगी ही. दमून आलाय म्हणून 15-20 पराठे, म्हणजे एरवी किती खात असेल बघा. असं ते त्या गटातले हे लोक असतात. प्रभूत अशनपानाः. व्यवस्थित जेवण व्यवस्थित लागतं. भरपूर खातील असं नाही, पण सबस्टॅन्शियल खातील. म्हणजे बकासूर असतील असं नाहीये. पण ह्या लोकांना एक अशी सवय असते. पुढे त्यांनी एक गुण सांगितला यांचा, दंदशुकाः, म्हणजे पुन्हा पुन्हा भक्षणशीला. सुट्टीच्या दिवशी घरी असतील तर दर अर्ध्या 1 तासाने किचन मध्ये जाणार. उगाच कुठेतरी शेंगदाण्याचा डबा उघड, 4 शेंगदाणे टाक तोंडामध्ये, नेतरच्या 2 काजू खा, एखादा खजूरच खा. त्यातही व्हरायटी लागते. मग एखादी चकली मध्ये खाल्ली. असं दर 1 तासानी 2 तासानी काहीतरी तोंडात टाकायला लागतं. दिस इज व्हेरी टिपिकल ऑफ पित्त प्रकृती पेशंट. त्यांना दंदशूक म्हणलंय त्यांनी, संस्कृत मध्ये शब्द वापरलाय. पुन्हा पुन्हा भक्षणशीला. म्हणजे तो अग्नी पोटातला, म्हणजे अग्निहोत्रच असतं ते सारखं पेटलेलं. सारखं त्याच्यात काहीतरी टाकत राहावं लागतं. अशी ती अवस्था आहे ती. तर तीक्ष्णाग्नी प्रभूत अशनपानाः. आणि प्रभूत अशनपानाः, पण तो कसं जातो, तो सगळा अग्नी पचवून टाकतो. त्यातनं असं खूप मोठं धातुबल तयार होतंय असं नाहीये, त्या अग्नीच्याच भक्ष्यस्थानी पडतंय. क्लेश असहिष्णवः ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे.
क्लेश असहिष्णवा, क्लेश मात्र सहन होत नाहीत. व्यवस्थित खाणा पिणारा माणूस आहे, पण कामाला काय नाही, उपयोगाचा नाही. पूर्वी काळच्या मराठीमध्ये एक म्हण होती बघा, की खायला आधी, कामाला कधी मधी, कामाला कधी कधीतरी येणार, आणि निजायला मधी. वेळ झाली झोपायला पहिला, पण खायला आधी, कामाला येणार नाही. ते पित्त प्रकृतीचं वर्णन आहे. क्लेश सहन होत नाही. गडी खायला प्यायला व्यवस्थित, म्हणून आपण म्हणू ना की 4 कामं करून घेऊ शकतो बाबा याच्याकडनं. सो दीज आर पीपल हू आर युजलेस इन बिगर इव्हेंट्स. जिथे तुम्हाला मॅनेजमेंट करायची आहे, खूप मोठी कामं आहेत, तिथे त्यांचा काय उपयोग नाही. देखरेखीच्या उपयोगाचे ते सुद्धा खुर्चीवर बसून करणार, उभं राहून करतील असं नाही. सो क्लेश असहिष्णवः दंडशूकाः, आता मगाशी म्हणला तो, पुनः पुनः भक्षणशीला. तीक्ष्ण गुणामुळे आलेलं दंडशुकत्व आहे. सारखं काहीतरी तोंडात टाकायला लागत असतं. त्यामुळे अशा लोकांच्या घरामध्ये अशा स्नॅक्स किंवा चावमेव आयटम ज्याला आपण म्हणू, अशा गोष्टी कायम असतात, आणि त्या हाताला येतील अशा ठिकाणी असतात. म्हणजे तुम्हाला शोधाव्या लागणार नाहीत. डायनिंग टेबलवर बघा, तिथंच असेल हे सगळं. सगळे डबे असे छोटे छोटे छोटे, आणि सगळ्याला ते व्यवस्थित न्याय देतात. मगाशी म्हणलं तसं एकच वस्तू पुन्हा खायला चालेल असं नाही, त्यातही व्हरायटी पाहिजे. सो दिस कम्स फ्रॉम तीक्ष्ण गुण. द्रवत्वात, द्रवगुणामुळे काय काय गोष्टी येतात बघा. शिथिल मृदू संधी मांसाहा. संधी आणि मांस हे शिथिल आणि मृदू, द्रवगुणामुळे, पित्ताच्या. मांस शैथिल्य लवकर येते यांच्यात, आणि नुसतं मांसातच राहणार नाही, उपधा लक्षणाने मेदाकडेही जाईल ते, कारण तोही द्रवत्वामुळे शैथिल्य येणारा धातू आहे. पण रक्तानंतर लगेचचा धातू म्हणून मांसाचं वर्णन जास्त केलं येतं, कारण आश्रयी धातू आहे रक्त, पित्ताचा. तर द्रवत्वामुळे शैथिल्य येतं, म्हणजे धातूचं जे संघटन आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ दॅट मांस बिकम्स शिथिल. इट विल नॉट बी ॲज टोन्ड ॲज यू वुड लाईक इट टू. तसंच संधींचं असतं. मग यांच्यामधले लक्षणं काय येतील संधींच्या संदर्भातली? शूल वगैरे अशी नाही. त्यांना असं वाटतं की संधी पेच घेत नाहीत, वजन घेत नाहीत. उभं राहिलं तर मला पडायला वाटतं, पडेन असं वाटतं. दिस इज इंडिकेटिव्ह ऑफ शैथिल्य ऑफ संधिबंध. कारण ते जर संधिबंध पुरेसे स्ट्रॉंग असतील तर दे कॅन होल्ड द संधी टुगेदर. व्हेन दे आर नॉट, ड्यू टू शैथिल्य, हे होऊ शकतं. नॉर्मली सुद्धा तुम्ही जर असं त्या मांसामध्ये बघितलं तर एक प्रकारचं शैथिल्य जाणवतं आपल्याला, पीडनाने सुद्धा. कफ प्रकृतीच्या माणसाचे मसल, स्नायू वगैरे बघा, आणि पित्त प्रकृतीचे बघा, एक प्रकारचं मार्दव, शिथिलता, सुकुमारता ही जाणवते ऑन एक्झामिनेशन. दॅट इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द्रव गुणप्रधान पित्त प्रकृती. ते द्रवगुणाने होणारं कार्य आहे. त्याचबरोबर द्रवगुणाने आणि काय होतं? प्रभूत सृष्ट स्वेद मूत्र पुरीशाश्च. स्वेद, मूत्र आणि पुरीश तिन्ही मल जे आहेत ते प्रभूत सृष्ट. मेनी टाइम्स यू विल फाइंड पित्त प्रकृती पेशंट आर हॅव्हिंग मृदू कोष्ठ. शिरेणापी विरिच्यते कोष्ठ असतो तो यांचा. म्हणजे पूर्वी काळी एक असा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे आमच्याकडे एक कार्यक्रम असायचा की आंब्याचा रस करायचा आणि सगळे नातेवाईक एकदा जेवायला बोलवायचे.
आणि मग त्यामध्ये साधारण माहिती असायचं पित्त प्रकृतीचं कोण आहे. त्यांना स्पेशल सूचना घरातल्या त्या आज्या वगैरे ज्या असतील त्या सांगायच्या, तू पाणी पिऊ नकोस नाही तर तुला जुलाब होतात, माहिती आहे ना, तुला लक्षात आहे ना. असं बाकीचे लोक आंब्याच्या रसावर पाणी पिणी पिऊन व्यवस्थित. यांनी एवढं जरी पिलं सुरू. स्वेद किती असावा. म्हणजे मी काही काही लोकांचे फोटो असे बघितले, शिमलाचे ट्रिपचे फोटो दाखवले, घामाने डबडबलेले, मागे बर्फ. म्हणलं हो, म्हणजे तो तिकडे तो सगळा पेहराव चढवावा लागतो ना तुम्हाला, लोकरीचा विक्रीचा. म्हणलं हे घातल्यामुळे तुम्हाला घाम आला होता का? नाही, मला कायमच घाम येतो. हे पित्त प्रकृतीचं टिपिकल लक्षण. प्रभूत स्वेद, पित्ताचा आश्रय मल स्वेद आहे ना. पित्तम तू स्वेद रक्तयो, तिथं त्यात जास्त प्रभूतता सापडेल. मूत्र पुरुष आणि स्वेद सृष्टत्व. लक्षात घ्या, मात्रा प्रभुत्व असं नाही सांगितलेलं, सरण जास्त होतं. फ्रिक्वेन्सी ऑफ डेफिकेशन, युरिनेशन अँड पर्स्पिरेशन विल बी मोर, नॉट क्वांटिटी. म्हणून शब्दाकडे लक्ष द्या. प्रभूत सृष्ट म्हणजे या लोकांना नॉर्मलीच ते सांगतात की मला नॉर्मली 3-4 वेळा संडासला जावं लागतं रोज, आणि ही माझी वर्षानुवर्षाची सवय आहे. तर ते सृष्टत्व प्रभूत आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ वेग इज मोर, नॉट क्वांटिटी. क्वांटिटी मे बी ॲट पार विथ अदर्स, पण सृष्टत्व. म्हणून अशा लोकांच्या मध्ये दूध वगैरे द्रव्य घेतली ती लागू पडतात, कारण तो सरत्व जास्त असतं, सृष्टत्व जास्त आहे, द्रवगुण जास्त आहे, त्यामुळे लगेच लागू पडतो. क्षीरेणापि विरिच्यते. मृदुकोष्ठी हे बऱ्याचदा ह्या पित्ताच्या कॅटेगरीतले असतात. सो प्रभूत सृष्ट स्वेदमूत्र पुरुषाश्च. विस्रत्वात, विस्रगुण काय काय करतो बघा. पूती कक्षा आस्य शिर शरीर गंधाः. Just try to visualize all the advertisements of deodorants. मध्ये एक जाहिरात दाखवायची बघा. लहान मूल एका बाईचं असतं, एअरपोर्टवरती असते ती, आणि तिला कुठं जायचं असतं म्हणून ती त्या बाबाच्याकडे देते, आणि तो त्याला खेळवता खेळवता हात असा वर करतो, ते पोरगं रडायला लागतं. का तर पूती कक्षा शरीरगंधा, त्याला सुद्धा तो वास सहन होत नाही. शरीर दुर्गंधनाशक असे अनेक योग आपल्याकडे ग्रंथांमध्ये आलेले आहेत. तेव्हा बॉडी डिओडरंट, तेव्हा बॉडी ओडर हा आताच दिसायला लागलाय असं नाहीये. हा सनातन प्रश्न आहे, आधी पण होता, पुढे पण राहील. कारण काही वेळेला तो प्रकृतीस्थ असतो, तो पित्ताच्या प्रकृतीमध्ये तो येऊ शकतो. मग अशा लोकांना उद्वर्तन बिकम्स a regular practice to be followed without fail, because we can only control it. हा प्रकृतीस्थ भाव आहे. प्रभूत स्वेद आहे, सृष्ट स्वेद म्हटल्यानंतर शरीरगंध वाढणारच, कारण स्वेद हा मल आहे आणि तो मेदाचा मल आहे, तोही भाग आहे, आणि पित्ताचा आश्रय आहे. असं म्हणल्यानंतर both together will give excess of daurgandhya to the swed. So these are candidates for udvartan regularly. त्यांना रेग्युलर उद्वर्तन काहीतरी करायला लावा, तो गंध कंट्रोलमध्ये आणता येतो. आणि ग्रंथांतरी तुम्हाला योग सापडतील अशा प्रकारचे शरीरगंधनाशक, दौर्गंध्यनाशक. नंतरचे जे ग्रंथ आहेत चक्रदत्त वगैरे, याच्यामध्ये असे योग भरपूर सापडतात. आणि आता सध्या ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा कॉस्मेटिक्स आणि आयुर्वेद हे यांचं नातं जरा वाढायला लागले, जास्त जवळ यायला लागले. अनेक प्रॉडक्ट्स तुम्ही आयुर्वेदाची हर्बल म्हणून हर्बल ब्युटी प्रॉडक्ट्सच्या नांदर पुश केलेली बघाल, तर तिथे असेही काही योग आपण मार्केट करू शकतो.
की जे क्लासिकल आहेत आणि क्लासिकली डिओडरंट म्हणून वापरलेले आहेत, सांगितलेले आहेत. तर पूती, कक्षा, हास्यगंध, अनेकदा असाही लोकांचा असतो की तोंडाला वास येणं आणि तो कायमच असतो. काही काही वेळेला अपचनाचा भाग म्हणून येतो, ऑन अँड ऑफ असेल. बट इफ इट इज फेल्ट कंटिन्युअसली, when the patient is feeling absolutely healthy and normal, in that case it may be because of pitta prakriti lakshan. शिरस शरीर गंधा. कटू आम्लत्वात, कटू आम्ल रसामुळे काय होतं बघा, अल्पशुक्र व्यवाय अपत्याः, अल्पशुक्र व्यवाय अपत्याः. अल्पशुक्र, अल्पव्यवाय आणि अल्प अपत्य याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. कारण कटू आणि कटुरस हा वृक्षरस नाहीये. मधुर कसा वृक्ष आहे, ते वृक्षासाठी, वृक्षत्वासाठी प्रसिद्ध रस नाहीये, त्यामुळे आपोआपच त्याच्यावर परिणाम होतो. तर एवं गुण योगात पित्तला कलेक्टिव्ह देअर कलेक्टिव्ह इफेक्ट ऑन पित्त प्रकृती काय दिसतो. मध्यबला, मध्यायुषः, त्यांचं बल मध्यम असतं, आयुष्य मध्यम असतं. विल नॉट लास्ट फॉर 100 years. मध्य आयुष्य 70-80 साधारणपणे, 60 ते 80 असं धरू शकता. मध्य ज्ञान विज्ञान वित्तोपकरणवंतश्च भवन्ति. मध्य ज्ञान, मध्य विज्ञान म्हणजे मॉडरेट डिग्रीचं असतं. खाऊन पिऊन सुखी असं आपण म्हणू. इस्टेट फार मोठी नसते, अगदीच दारिद्र्य नसतं, खाऊन पिऊन सुखी असतं. सो एव्हरीथिंग इज इन मॉडरेट इन द ग्रेड, यू कॅन से, इन केस ऑफ पित्त प्रकृती. त्याच्यानंतर आहे वात. वातस्तु वृक्ष, लघु, चल, बहु, शीघ्र, शीत, परुष, विशदः. तत्र वृक्ष लघुशीतः खरच सूक्ष्मश्चलो अनिलः पैकी इथे सूक्ष्म गुणाचं वर्णन नाही, पण काही वेगळे गुण आलेले आहेत. बहु, विशद, परुष, जे वाताच्या मूळ गुणांमध्ये वर्णन नाहीये, पण प्रकृतीस्थ गुण म्हणून सांगत असताना किंवा प्रकृतीच्या संदर्भामध्ये विचार करताना या वेगळ्या गुणांचा उल्लेख आला. तस्य रौक्ष्यात वातला, वृक्ष गुणामुळे वातलांमध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात बघा. वृक्ष अपचित अल्प शरीराः. शरीर कसं असतं, वृक्ष अपचित आणि अल्प. They will be always having a small gait, and that too वृक्ष आणि अल्प, अपचित, उपचय जास्त नसतो. लुक्स टू बी थिनर अँड शॉर्ट. हा वाताच्या वृक्ष गुणामुळे येणारा भाव आहे. कितीही खायला प्यायला घाला, तुपात घोळा, साखरेत लोळा, वजनात काही फरक नाही, वाढ म्हणून होणार नाही, आहे तसे राहतील. कारण तो प्रकृतीस्थ वाताच्या वृक्ष गुणामुळे आलेला भाव आहे. वृक्ष अपचित अल्प शरीराः. प्रतत वृक्ष क्षाम सन्न सक्त जर्जर स्वराः. आता हे सगळे तुम्हाला वाटेल की कुणाच्याही वाट्याला वात प्रकृती न येवो असे भाव वाचा तुम्ही वात प्रकृतीचे. क्षाम सन्न सक्त जर्जर स्वरा. पॉलिटिक्स मध्ये वात प्रकृतीच्या लोकांना काहीही भवितव्य नाही, कारण हे स्वर घेऊन जर गेले तर ते काय म्हणताय ते लोकांना समजायचंच बोंब. बिकॉज दीज मेनी डिफॉर्मिटीज ऑफ स्वर appears in वात प्रकृती.
क्षाम स्वर, ओकेजनली क्षाम होणं परीक्षेपुरता समजू शकतो. आत गेल्यावर सगळ्यांचे आवाज बसतात. एक्झामिनरनी प्रश्न विचारला की सगळे मौन मोहन सिंग, बाहेर एकदम मला काही विचारू दे येईल, आतमध्ये एकदम क्षाम. काहींचा मुळातच क्षाम असतो स्वर इतका की हे स्वतःला तरी ऐकू येतंय का तू काय बोलतोस ते, असं विचारावं लागतं. क्षाम याचा अर्थ क्षीण स्वर. सन्न सक्त, सन्नहा हीनहा, एकदम लो पिच. अशांना मला सांगावं लागतं की तुला कॉलर माईकच लावून फिरवावं लागेल तर समजल काय बोलतोयस ते, नाही तर वांदेच आहेत. म्हणजे हे असे लोक पॉलिटिक्समध्ये जाऊ नयेत आणि शिक्षकी पेशातही उपयोगाचे नाहीत. कारण आवाजच नसेल तर पहिली गोष्ट प्रॉब्लेम मध्ये येते ते म्हणजे क्लास कंट्रोल जमत नाही. कारण हे इकडं स्वगत म्हणत असतात, पोरं आपलं काहीतरी चाललेलं असतं. कारण पुढच्याच बाकाला ऐकू येत नाही, मागच्यांना काय ऐकू येणार. म्हणजे म्यूट करून टीव्ही बघितल्यासारखं येते. त्यामुळे बहुतेक शिक्षकी पेशात तुम्हाला असे लोक सापडायचे नाहीत. एखाद दुसरा अपवाद असू शकतो, पण बहुतेक त्यांनी या फंदात पडू नये आपली प्रकृती पाहूनच. कारण हीन स्वर वगैरे हे इथं काम नाही. आवाज कसा दणदणीत पाहिजे, ज्याच्यामध्ये एक झरप व्हावी, बोलल्यानंतर लोकांनी ऐकलं पाहिजे आणि ऐकून शांत बसलं पाहिजे. तर त्यामुळे हे वात प्रकृतीचे काम नव्हे. सन्नहा हीनहा, सक्तहा बद्धहा. सक्त स्वर म्हणजे काय, बद्ध स्वर. अडखळत अडखळत बोलायची सवय असते. स्टॅमरिंग वेगळं असतं. नॉर्मली या लोकांना मध्येच शब्द विसरल्यासारखे होणं, अडखळणं बोलता बोलता. स्टॅमरिंग हे कॅन बी करेक्टेड. स्टॅमरिंग बऱ्याच लोकांचं कंटिन्युअस नसतं, अँझायटीशी रिलेटेड असतं. अँक्शस झाले की होतात, ततपप व्हायला लागते. पण हे नॉर्मल असतं. कधीही बोलायला लागले की असंच सलग ते वाक्य येणारच नाही, मध्ये अडखळत 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 बोलणार आहे. इफ इट इज अ कॉन्स्टंट देन प्रकृती लक्षण आहे. जर्जर हा काय भन्नाट ना उपमा आहेत. भग्न पात्र ध्वनी समहा, फुटलेल्या भांड्यासारखा आवाज. आता याला गायन शिकवावं का? सगळे स्वर फुटूनच बाहेर यायचे चिंध्याहून. भग्नपात्र ध्वनी समाहा. राजकारणातले काही काही लोकांचे आवाज असे आहेत अगदी फुटलेल्या भांड्यासारखे, ऐकायला नको वाटतं. घालतो बाबा तुला मत, पण तू बंद हो आता, नको बोलूस. असा कोणी माणूस सापडलाय का की ज्याला लालू प्रसाद यादवचा आवाज आवडतो? तो नेता म्हणून आवडणं सोडून द्या, वेगळी गोष्ट आहे. कोणाला काय आवडावं आपण सांगू शकत नाही. पण वा काय छान ना, त्यांचं एखादं भाषण ऐकल्याशिवाय मी झोपत नाही, असं नाही ना कुणी सापडत मला. कसा आवाज आहे, कोणाच्या हातात नाही. पण एक उदाहरण देण्यासाठी मी सांगतोय की वात प्रकृतीमध्ये तुम्हाला असे सगळे वृक्ष खरखरीत झालेले असे आवाज त्याच्यात सापडतील. वात प्रकृती लोकांचे ऐकवत नाहीत. आणि ते कशामुळे? वृक्ष गुणामुळे. प्रतत वृक्ष क्षाम सन्न सक्त जर्जर स्वरा जागरूकाश्च भवंती. वृक्ष गुणामुळे निशाचर रात्री 2:30 वाजता सुद्धा व्हॉट्सअपवर ऑनलाईन आणि रिस्पॉन्डिंग. डाटा काही काही लोकांचं चालू असतं, अहोरात्र सुद्धा चालू ठेवतात, काय हल्ली पद्धत. पण त्यावेळी सुद्धा जर तुम्ही काय रे जागा आहेस का, येस हो, मूवी बघतोय, चॅटिंग सुरू, लगेच तुम्हाला लगेच दुसऱ्या तिसऱ्या चॅटला तुम्हाला लिहावं लागणार, ठीक आहे शुभरात्री, गुड नाईट, झोप. आणि आपल्याला झोप आलेली असते.
जागरूकाश्च भवन्ति. म्हणजे झोप लागत नाही, जास्त कमी असते नॅचरली. बरं, झोपलेले असले तर झोपलेत का जागे आहेत हे कळत नाही. वाग्भटांनी त्यांचं वर्णन काय केलंय बघा. उन्मीलितानि व भवन्ति सुप्ते, डोळे अर्धे उघडे. म्हणजे नेमकं कळत नाही हा झोपलाय का जागा आहे. हाक मारावी तो ओ देत नाही. आणि असं वाटतं की जागा दिसतोय बरं का, आत्ताच नुकताच डोळा लागतोय जसं नाही, पण ती नॅचरल पोझिशन असते झोपण्याची. आणि कमी झोप असते, नॅचरली कमी असते झोप. लघुत्वात लघु चपलगती चेष्टा आहार व्याहाराहा, हे सगळे भाव लघुगुणामुळे येतात. लघु चपलगती, चपलगती हा जोरदार इश्यू असतो. एका जागी न ठरणे, घटके तिथे घटकेत तिथे, कळतच नाही कधी गेला इथून तिथपर्यंत. उड्या मारणं हे कायम रक्तात असतं. आणि हे तुम्हाला वातप्रकृतीच्या माणसांमध्ये इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ एज सापडेल. असं नाही की फक्त लहान मुलंच आहेत म्हणून लहानपणी खूप करत होता, असं नाही. स्टार्ट टू फिनिश म्हातारपणापर्यंत तेच चालू असतं. लघु चपलगती. आणि त्याचप्रमाणे चेष्टा, हालचाली, मुवमेंट्स ऑल्सो चपल, फास्ट, अननेसेसरीली फास्ट. म्हणजे रेल्वे स्टेशनात हे असले नमुने फार बघायला मिळतात आपल्याला. गाडी अजून तिथं अशी दिसत असते, लांब इंजिन, बॅग बिग घेऊन तिकडं कुठे आपला डबा येणार आहे तिथे 4 वेळा पुढे मागे करून होतं लोकांचं. आणि तो गाडी अशी आली की तो डब्याचा नंबर बघून त्याच्याबरोबर धावत जातो. तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार असते कधी. दिस इज व्हेरी टिपिकल ऑफ वात प्रकृती. चपल चेष्टा, मग बसूच शकत नाहीत ते. काही काही लोक तिथे शांत बसलेले असतात, गाडी लागू देतात, डबा आपल्याला कुठे थांबलाय ती मग जाऊन शिरतात. आता गाड्या सगळ्या थ्रूच आहेत ना, लॉजिक हे असतं थ्रू आहे ना, कशाला गडबड करायची. समजा चुकीच्या डब्यात शिरावं लागलं, जाऊ नंतर आपल्या डब्यात हळूहळू. वात प्रकृतीचा माणूस नाही स्वस्थ बसू शकणार. हा प्रकृतीस्थ गुण आहे. काय त्याला दोष देण्यातही काय अर्थ नाही. त्याला तुम्ही असं घट्ट धरून ठेवलं म्हणून तो बसेल असंही नाही. जरा तुमचं लक्ष नाही असं बघून हात सोडून पळला, परत तुम्हाला कळणार नाही गेला कधी. जरा तुमचं लक्ष इकडे जाईपर्यंत गेला. सो डोंट कंट्रोल देम. हा प्रकृतीस्थ गुण आहे. लघु आहार व्याहार, हा आहार व्यवहार हाही लघु, थोडंसं खायचं, लिमिटेड जेवण असतं. पैज लावून जेवणाऱ्यातले हे लोक नाहीत. ते काम सगळं पित्त कफाकडं. पैजेवर जेवण, हे लग्नामध्ये 25 जिलब्यांची पैज जिंकली वगैरे, ते वात प्रकृतीतलं खाणं नाही. थोडंसं आपलं कावळा चिमणी त्याचं जेवण म्हणतात ते तसलं. चलत्वात, चलत्वामुळे काय काय गुण येत आहेत. अनवस्थित संधी अक्षी भ्रू हनु ओष्ठ जिव्हा शिर स्कंध पाणी पादाहा, इतक्या ठिकाणी ते चलत्व रिफ्लेक्ट होत राहतं. सो मेनी पार्ट्स ऑफ द बॉडी. अनवस्थितत्व, संधी, शांतपणे उभे राहणार नाहीत. असा असा गुडघा तरी हलेल, पाय तरी हलेल. बसलेले असले तर असं तरी करतील, असं तरी करतील. काही ना काहीतरी कुठला ना कुठला शरीराचा अवयव हा हलत असतो. तो स्वभाव आहे असं लक्षात घ्या. प्रकृती आहे. आणि असे चांगले वाईट तिन्ही प्रकृतीमध्ये प्रकार सापडतील तुम्हाला. तर संधी अक्षी, डोळे सुद्धा एकसारखे स्थिर असे नसतात. आम्हाला बऱ्याचदा असे डोळे फिरवत राहावं लागतं सारखं, कारण सगळ्या वर्गावर लक्ष ठेवायचं असतं म्हणून.
नाही तर तुम्हाला वाटेल की सगळे अध्यापक आहेत हे वात प्रकृती आहेत, घटके तिकडे बघतात, घटके तिकडे बघतात. तो शिक्षणाचा भाग आहे. पण असं काही नसताना, नुसतं बसलेले असताना सुद्धा इकडे बघतील इकडं एक सारखं असत. म्हणजे अशा लोकांना कुठेतरी ध्यानाला नेणं दुराप असतं, शक्य नाही. म्हणजे कन्याकुमारीला गेलात आणि त्या विवेकानंदांच्या स्मारकात गेलात, समोर असा एक ओम आहे लावलेला, आणि अपेक्षा अशी असते की तिथं जाऊन तुम्ही बसावं, त्या ओम कडे बघून ध्यान करावं जरा. बाहेर आल्यानंतर कफ पित्त प्रकृतीच्या लोकांना वाटेल हा छान, काय छान वाटलं नाही त्या ओम कडे बघून ध्यान करताना. आणि वात प्रकृतीचा माणूस बाकीची माहिती पुरवणार, अरे त्या उजव्या बाजूला ना तर तिकडं खोपऱ्यामध्ये असं होतं, इकडं तसं होतं, तू बघितलंस का? आपण काय बघायला गेलो होतो ते सोडून हे बाकीचं कशाला बघितलंस? बारीक सारीक गोष्टींकडे नको त्या लक्ष. अरे त्या दाराला कढीच नव्हती वगैरे, हे असल्या काहीतरी बारीक गोष्टी, या कोणी नोटही केलेल्या नसतील. गेला होतास कशाला आतमध्ये? म्हणजे देवळात गेल्यानंतर देवाला बघून सोडून बाकीचं सगळं बघून येणार. तर ही वृत्ती जी आहे ती प्रकृतीस्थ गुणातनं आलेलं चलत्व आहे, जस्ट कांट कंट्रोल. आणि हे इट रिफ्लेक्ट्स इन एव्हरी ऍक्शन ऑफ देअर्स. अभ्यासाला बसणं म्हणजे सुद्धा या लोकांचं फार कठीण काम असतं. 15 मिनिटं एका जागी बसू शकत नाहीत. मग चालत अभ्यास करणार, मध्येच बसणार, मध्येच चालणार, मध्येच आडवं झोपणार. त्यांच्या अभ्यासाची सुद्धा एका खोलीत होऊ शकत नाही, तो पूर्ण घरामध्ये मिळून होतो. अँझायटी असते असं नाही, स्वभाव बांधून घालावं लागतं मग एकदा जागेला. तर चलत्वात संधी अक्षी भ्रू भुवया उडवणं गरज नसताना बऱ्याचदा संकटातही पडतात. त्यामुळे लोक उगाच मुलींकडे वगैरे बघून भुवया उडवत बसले तर कानाखाली बसू शकते ना, का करतोयस? नाही बाई, माझा एक स्वभाव येतो असं सांगितलं तर कोण ऐकणार आहे? तेव्हा हनवटी नॉर्मली हलत नाही, पण ह्या लोकांची हलते. म्हणजे शरीराचे न हलणारे पार्ट हलवण्याची कला असते. ओष्ठ, जिव्हा, जीभ सुद्धा एरवी बोलण्यापुरती हलते ती ठीक आहे, पण बसले की नुसतं शेजारी बसलेले असले तर तुम्हाला कळेल तोंड बंद आहे पण आवाज येत आहेत, काय रे? आतमध्ये जीभ हलत असतो आणि टक 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 आवाज येत असतो. नाही, मला तशी सवय. आणि बहुतेक वेळा अशा लोकांच्या बरोबर तुम्ही मूव्हीला जावं, म्हणजे मागच्या पिक्चरच्या शिव्या खाव्या लागतात त्या वेगळ्या. आणि असं कुठला तरी टेन्स सीन चालू आहे यांचं, पार्श्वसंगीत, लोक असे वैतागतात, ते कोण आहे रे, कोण आहे? हो, त्यांना गप्प करा ना. आता ते शक्य असतं तर काय झालं? असे काहीतरी आवाज काढत राहणं, हे चलत्व असतं. इतकं म्हणजे किती भयानक गुण आहे हा चल. माणसाला क्षणभर एका जागी बसू देत नाही. शिरस्कंध पाणीपादा, शिरस्कंध खांदे उडवण्याची सवय असते. पाणीपाद तर हलण्यासाठीच असतात. तर ही सगळी वात प्रकृतीच्या याच्यामध्ये येणारी चलत्वामुळे असलेली केवढी भयानक रूप आहेत सगळी. बहुत्वात बहुप्रलाप कंडरा सिरा प्रताना. हा कंडरा सिरा प्रतान बहु म्हणजे नुसते असे शरीरावर जाळं दिसतं सिरा कंडरांचं. पार्श्वयोश्च सिराजालम असं वर्णन केलं बघा कृषाच्या, तसं यांच्यामध्ये दिसतं ऍक्च्युअली. बरं, नॉर्मल असतं ते.
अशा तटतटून आलेल्या शिरा बिरा सगळं अंगावर अॅनाटॉमी शिकवता येईल अशी व्यवस्था असते. हे कशामुळे तर बहुत्वात, त्या वाताच्या बहुत्वामुळे. डिग्री ऑफ वात इज ॲट इट्स हायेस्ट लेवल, ऑप्टिमम लेवल, म्हणून ते रिफ्लेक्ट होतं सगळं. बाकीचे धातू कमी असतात, मांस मेदाचं उपचय तेवढा नाही, त्यामुळे शिरा जाल दर्शन वगैरे होतं ना. शिरा स्नायू कंडरांचे प्रतान दिसतात, मोजून घ्या, अशी व्यवस्था असते. शीघ्रत्वात शीघ्र समारंभ क्षोभ विकारा, हा शीघ्र गुणामुळे हाही वेगळा गुण सांगितलाय बघा. चल आणि शीघ्र दोन गुण वेगळे आले. शीघ्रामुळे काय होतं, शीघ्र समारंभ, they will be going into action immediately once you tell them. No planning, no strategy, just start. हे वाताचं लक्षण. विचार नाही, काय नाही. कफाचं कसं काल म्हटलं तसं की स्ट्रॅटेजी मांडेल, करेल, उद्या करू, आता सगळं तयार आहे, टुमॉरो आय विल बी इन ॲक्शन. वाताचं तसं नाही, अर्ध्यावर पोचला आणि अर्ध्यावर पोचल्यावर कळलं अरे आपण चुकीचं केलंय, सगळं फाटलं बिडलं, पुन्हा नवीन. शीघ्र समारंभ, शीघ्र क्षोभ, इरिटेशनही लगेच असतं, इमिजिएट इरिटेशन. आणि शीघ्र विकार, हा शीघ्र विकार, मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीजेस इज ऑल्सो फास्ट, फास्टर दॅन other two conditions, पित्त and कफ. शीघ्र त्रास राग विरागा, शीघ्र त्रास राग विरागा. त्रास, त्रासन, क्षोभन, असं इरिटेशन असतं, चिडचिड म्हणू आपण, उत्त्रासन, एवढ्या तेवढ्या कारणावरून चिडचिड करणं वगैरे, हे फार चालतं या लोकांचं. शीघ्र राग, एखाद्या गोष्टीवर प्रेम बसणं, पटकन बसतं, टिकेल्याची गॅरंटी नाही, वाताचा गुण आहे. म्हणून राग आणि विराग हा दोन्ही सांगितलं. शीघ्र राग, शीघ्र विराग, म्हणजे दर 2 महिन्यांनी यांची आवडती हिरोईन बदलू शकते. तुम्ही जर त्यांचं स्टेटस चेक केलं तर तुम्हाला समजेल. म्हणजे लहानपणापासून सुरू करा, ते आता काळात शक्य आहे. पण अरे मागे तर तुला ती अमुक आवडत होती ना, नाही तिथे काय सगळे पिक्चर पडले तिचे मागचे, आता मला सध्या ही आवडते. हे असं काहीतरी बदलतं चित्र असलं की समजावं, ते वात प्रकृतीचं लक्षण आहे. शीघ्र त्रास, शीघ्र राग, शीघ्र विराग. अशा लोकांचं अरेंज मॅरेजच व्हावं. दे आर नॅचरली डिस्क्वालिफाईड फॉर लव्ह मॅरेज, नॅचरली डिस्क्वालिफाईड. कारण शीघ्र राग, शीघ्र विराग, साखरपुडा ते लग्नाची तारीख याच्यामध्ये काय घडेल सांगता येत नाही. तो इंग्लिशमध्ये एक छान सिनेमा होता बघा, द रनअवे ब्राईड, जुलिया रॉबर्ट्सचा. तिला तो फोबिया असतो मॅरेजचा, आणि ती जितक्या वेळा लग्न ठरवते आणि ती शेवटच्या क्षणी पळून जात असते. असं मिळाला तर बघा, मजेशीर सिनेमा, द रनअवे ब्राईड, नावच तसं आहे. तर त्या गटातले हे लोक असतात. शीघ्र राग, शीघ्र विराग, चेंजिंग मूड्स. थोडक्यात काय, चेंजिंग मूड्स, घटकेत असे घटकेत तसे. हे जे विषमत्व आहे वाताचं, हे इतकं भरलेलं असतं ठासून की अनप्रेडिक्टेबल कॅरेक्टर्स. कुठल्या क्षणी काय करेल गॉड नोज, ही ऑल्सो डोंट नो. ही कॅरेक्टर्स असतात, ती वात प्रकृतीची कॅरेक्टर्स आहेत. दिस रिफ्लेक्ट्स इन विकार अवस्था ऑल्सो. अष्टांग हृदयकारांनी वातज ज्वराची सुरुवातच अशी केली आहे बघा. विषमो विषमारंभ क्रिया कालो अनुषंगवान, सगळं विषम.
कशाची काही टोटल नाही, ते वैषम्य म्हणजे वाताचं. आज सकाळी आला तर उद्या दुपारी येईल, परवा रात्री येईल, काही गॅरंटी नाही. वैषम्य. मैं एव्हरेस्ट पे सर कटवाऊ मेरी मर्जी, या गटातलं वात कॅरेक्टर असतं. कुठं काय करेल सांगता येत नाही. आज करेल ते उद्या करेल याची गॅरंटी नाही. सो इट रिफ्लेक्ट्स इन ईच ऑफ देअर ॲक्टिव्हिटी. तेव्हा शीघ्र त्रास राग विराग श्रुतग्राहीण अल्पस्मृतयश्च. श्रुतग्राहीण बोललेलं कळतं, ऐकतात, ग्रहण होतं, पण उद्या विचारलं तर काही आठवत नाही. व्याख्यानाला वगैरे गेले, बाहेर आल्यानंतर फार छान झालं व्याख्यान, जाऊन त्याची सही बी सुद्धा घेऊन येतात. सर ऑटोग्राफ प्लीज, फार छान झालं तुमचं व्याख्यान. बाहेर आल्यानंतर मित्रांनी विचारलं, अरे त्यांनी तो अमुक अमुक एक हे सांगितला किस्सा, तो कुठे रे घडलेला? नाही आठवत नाही मला. श्रुतग्राहीण आहेत पण अल्पस्मृतया, ते टिकत नाही. हा दोष आहे. मेमरी इज व्हेरी पुअर. अशा लोकांना फसवलं जाऊ शकतं, लक्षातच राहत नाही ना, फायदा घेतात लोक त्याचा. पण अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये, अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये वगैरे असले लोक उपयोगाचे नाहीत. मग अल्पस्मृतया. वैद्यकीच्या क्षेत्रात तर अजिबातच उपयोग नाही, याला सगळंच लिहून ठेवावं लागणार. कारण औषधं सुद्धा पेशंटला काल काय दिली हे आज आठवायचं नाही. आणि काल अविपत्तिकर दिला असेल तर आज कुठंच देईल, नाही का? उलटच परिणाम. तर हे अल्पस्मृतीवालं प्रकरण फार घातक होऊ शकतं. आणि तोही शीघ्र गुणाचा दोष आहे म्हणतात ते. म्हणतात इट जस्ट डिडंट रिमेन हिअर. या लोकांना पाठांतरासाठी एक्स्ट्रा प्रयत्न करावे लागतील बाकीच्यांपेक्षा खूप जास्त. But it just don't remain there. Immediately slips out. शैत्यात शीत असहिष्णवः. शीतगुणामुळे शीत असहिष्णवः. They can't tolerate cold. तो शीतगुणामुळे येणारा गुण आहे. And you will find they just can't stand too cold, but it reflects in many symptoms also. बऱ्याच लोकांची स्किन कोल्ड वेदरमध्ये गेल्यानंतर ड्राय पडते, स्केलिंग होतं, पायाला भेगा पडतात. थंडीमध्ये सुद्धा मला असं होतं असं घेऊन येणारे बरेच लोक आहेत आपल्याकडे. फर्स्ट चेक इट आउट दॅट वेदर दे आर रिप्रेझेंटिंग वात प्रकृती ऑर नॉट. बऱ्याचदा तसं सापडतं की एरवी सुद्धा थोडीशी त्वचा रुक्ष आणि फुसफुटीत आहे आणि थंडीमध्ये आणि वाढते. ते वात प्रकृतीचं लक्षण असू शकतं. सो शीत असहिष्णव हा एक झालं. आणि प्रतत शीतक उद्वेपक स्तंभा. प्रतत शीतक उद्वेपक स्तंभा. उद्वेपन करणं म्हणजे त्या थंडीच्या परिणामामुळे ते काय म्हणतात आपण, कुडकुडणं. म्हणजे एकदम तुम्ही एक्सपोज झालात थंडीला तर आपले दात बीत वाजायला लागतात बघा, आणि कुडकुड 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 व्हायला लागतं. ते सगळ्यात जास्त ज्यांचं होईल ते वात प्रकृतीवाले. नुसते असे थंडीनी आपल्याला वाटावं की याला आता मलेरियल फिवर आलाय काय. बाकीच्यांनाही थंडी वाजत असते, असं करत असतात ते, पण इतकं नाही. हे म्हणजे असं हात पीत दात वाजायला लागतात एकमेकावर आपटून आपटून आपटून. अगदी एक्सेस इफेक्ट ऑफ शीत. दे जस्ट कांट स्टँड टू. आणि थोड्या वेळाने स्तंभ सुरू होतात. ते हात असेच असेच असा, अरे नको नको दुखतंय दुखतंय. संकोच स्तंभ हे लवकर होतात शीततेमुळे ह्या लोकांच्या. दे जस्ट कांट स्टँड टू शैत्य. जसं पित्त प्रकृतीवाले उष्णाला स्टँड होऊ शकत नाहीत तसे हे आहेत.
पारुष्यात परुष गुणामुळे काय काय होतंय? परुष केश श्मश्रू रोम नख दशन वदन पाणीपादाः. अगेन अ लिस्ट ऑफ various organs, various parts. केश श्मश्रू रोम नख दशन वदन पाणीपादाः परुष. परुष इज अ वन स्टेप लेटर डिग्री ऑफ वृक्ष. वृक्षतेमध्ये फक्त ड्रायनेस येतो, पारुष्यामध्ये काठिण्य यायला लागतं. स्किन अपियर्स टू बी टाईट, हार्ड. बऱ्याचशा वातविकारांमध्ये, वातविकृतींमध्ये त्वचेच्या ठिकाणी सापडते. यांच्यामध्ये स्वभावता असते. रिलेटिव्हली इट इज ऑन द टायटर साइड. केस सुद्धा राठ असतात. म्हणजे केस आहेत का कॅक्टस आहे ते कळत नाही. कॅक्टस सारखे असे उभे, असा कंगवा घाला की पुन्हा उभे. नॅचरली इट इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ वात प्रकृती. केश श्मश्रू रोम नख, इट रिफ्लेक्ट्स इन ऑल दीज पार्ट्स ऑफ बॉडी. नख दशन, वदन, चेहऱ्यावर सुद्धा एक प्रकारचा राठपणा असतो. स्किन अशी टाईट वाटते, स्पर्श केला तरी कळतो आपल्याला. पाणीपादांवरची पण तशी असते. दिस इज रिफ्लेक्टिव्ह ऑफ परुष गुण. ड्यू टू परुष गुण दिस हॅपन्स. वैशेद्यात स्फुटित अंगावयवाः. विशद गुण काय काय करतो बघा. स्फुटित अंगावयवाः, अंगावयव हे स्फुटित होतात. स्केलिंग, पायाला भेगा पडणं वगैरे हे खूप नॉर्मल असतं या लोकांच्या मध्ये. थंडीच्या दिवसांमध्ये किंवा व्हेनेवर दे गेट एक्सपोज टू वृक्षता, शेतात काम वगैरे करत असतील तर हमखास हे होणारच. अशा प्रकारच्या लोकांनी कारण गवंडी बिवंडी कामामध्ये जायचंच नाही. नाही तर मग तर काय विचारूच नका, काय होईल ते सांगता येत नाही. हातात ग्लोव्ह घालूनच काम करावं लागेल, विच इज नॉट पॉसिबल ऑलवेज. पण नॉर्मली असं सापडतील की स्फुटित अंगावयवाः सतत संधी शब्द गामिनश्च भवन्ति. विशद गुणामुळे येणारा प्रकार आहे. सतत संधी शब्द गामिनश्च भवन्ति. चालताना कट कट आवाज येणं. नॉर्मली सांधे दुखणं बिखणं असं काही नसतं, बट स्टील ॲज अ नॉर्मल फीचर ऑलवेज इट इज देअर. तर एवं गुणयोगात वातलाः प्रायेण अल्पबलाः च अल्प आयुषः च अल्प अपत्याः च अल्प साधनाः च अल्प धनाश्च भवन्ति. सगळं अल्प अल्प अल्प. म्हणून वात प्रकृती इज नॉट रिव्हर्ड. Nobody would like, after going through this, would like to have Vata Prakriti as their Prakriti. नको बाबा, किती वाईट गुण आहेत त्याच्यामध्ये. सगळे चांगलं गुण गेले ते कफाला गेले. सगळं पित्त मध्ये आहे आणि हा वात एक्स्ट्रीम, सगळी बॅड कॅरेक्टर्स विच विल पोज थ्रेट टू युअर हेल्थ एव्हरी नाव अँड देन. ही वाताच्या वाट्याला आलेली आहेत. संसर्गात संसृष्ट लक्षणाः